नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया भारत फोर्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत फोर्ज बिगिन्स ऑपरेशन्स ऑफ डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन महाराष्ट्र. तर मित्रांनो, भारत फोर्ज लिमिटेडने महाराष्ट्रामध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचा ऑपरेशन्स सुरू केला आणि मित्रांनो, अशा प्रकारे भारत फोर्ज लिमिटेड आपला बिझनेस वाढवत आहे. आणि मित्रांनो, शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. जसा जसा मित्रांनो या कंपनीचा बिझनेस ग्रो होईल तसे ही कंपनीसुद्धा ग्रो होईल. चला आता बोलूया महिंद्रा लाईफस्पेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा लाईफस्पेस शेअर इन फोकस ॲज फर्म आईज ₹1200 करोड रेव्हेन्यू फ्रॉम मुंबई रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडने मुंबईमध्ये 2 हाऊसिंग रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स सेक्युअर केले. आणि मित्रांनो, महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडला अपेक्षा आहे की या 2 हाऊसिंग रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून 1200 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट होईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचा शेअर फोकसमध्ये होता. चला आता बोलूया श्री सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, श्री सिमेंट लिमिटेड ओपन्स न्यू ग्राइंडिंग युनिट इन इटा UP. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, श्री सिमेंट लिमिटेडने इटा UPमध्ये आपला नवीन ग्राइंडिंग युनिट सुरू केला. आणि मित्रांनो, या युनिटची ॲन्युअल कॅपॅसिटी आहे 3 मिलियन टन्स पर ॲनम. आणि मित्रांनो, यावरून सरळ कळत आहे की श्री सिमेंट लिमिटेड आपला बिझनेस जबरदस्तपणे इन्क्रीज करत आहे. चला आता बोलूया डाबर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डाबर इंडिया लिमिटेड शेअर क्रॅश ॲज Q4 नेट प्रॉफिट मार्जिन्स टू फॉल 175 BPS रेव्हेन्यू टू रिमेन फ्लॅट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डाबर इंडिया लिमिटेडने आपल्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, डाबर इंडिया लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू Q4मध्ये फ्लॅट राहील. आणि मित्रांनो, डाबर इंडिया लिमिटेडला अपेक्षा आहे डाबर इंडिया लिमिटेडचा Q4मध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन इयर ऑन इयर बेसिसवर 150 ते 175 बेसिस पॉईंट्सने कमी होईल. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला डाबर इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पंजाब नॅशनल बँकबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 2 एप्रिल संध्याकाळी जवळपास 5:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, पंजाब नॅशनल बँक लिमिटेडने आपल्या Q4चा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही या डेटाला Q4च्या रिझल्टचा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकचा ग्लोबल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 14%ने आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.6%ने इन्क्रीज होऊन 23,53,038 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा डोमेस्टिक बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 13.2%ने आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.7%ने इन्क्रीज होऊन 22,75,756 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा ग्लोबल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 14.3% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.4%ने इन्क्रीज होऊन
13,69,713 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा डोमेस्टिक डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 13.3 आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.4%ने इन्क्रीज होऊन 13,33,365 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या बँकचा ग्लोबल ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 13.6 आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.6%ने इन्क्रीज होऊन आला आहे. क्वार्टर 4मध्ये 9,83,325 कोटी रुपये. आणि मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकचा डोमेस्टिक ॲडव्हान्सेस क्वार्टर 4मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 13.2 आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.6%ने इन्क्रीज होऊन आला आहे 9,42,391 कोटी रुपये. आणि मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकचा ग्लोबल CD रेशो क्वार्टर 4मध्ये आला आहे 71.79%. चला तर बोलूया हिंदुस्तान झिंक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक लिमिटेड अचीव रेकॉर्ड हाय रिफाईन मेटल प्रोडक्शन इन फायनान्शियल इयर 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक लिमिटेडने इयर एंडिंग मार्च 31, 2025चा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने रेकॉर्ड हाय लेवल अचीव केला आहे आणि याचा माइन मेटल प्रोडक्शन आला आहे 1,095 किलोटन आणि रिफाईन मेटल प्रोडक्शन आला आहे 1,052 किलोटन. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पेप्सिको एक ग्लोबल ब्रँड आहे आणि मित्रांनो, पेप्सिकोचे ब्रँड इंडियामध्ये विकण्यासाठी पेप्सिकोची फ्रँचायझी VBL म्हणजे वरुण बेवरेजेस लिमिटेडने घेतली आहे. तर मित्रांनो, पेप्सिको टू इस्टॅब्लिश मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इन मनप्पराई, तामिळनाडू. तर मित्रांनो, पेप्सिको इंडियामध्ये तामिळनाडूच्या मनप्पराईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थापित करणार आहे. आणि मित्रांनो, याचा सरळ बेनिफिट VBL म्हणजे वरुण बेवरेजेस लिमिटेडला मिळणार आहे. आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल आणि इंडियाची मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने सर्वात मोठ्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज ब्रेक्स ग्राउंड ऑन फर्स्ट ऑफ 500 CBG प्लांट्स इन आंध्र प्रदेश. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आंध्र प्रदेश स्टेटमध्ये प्रकासम डिस्ट्रिक्टमध्ये कानिगिरी येथे आपला पहिला कॉम्प्रेस बायोगॅस प्लांटचे भूमिपूजनचे अनाउन्समेंट केले. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पहिल्या कॉम्प्रेस बायोगॅस प्लांटसाठी 139 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने कमिटमेंट केले आहे आंध्र प्रदेशमध्ये 500 कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट करण्यासाठी 65,000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंटचे. आणि मित्रांनो, यांचा उद्देश आहे ग्रीन एनर्जीला पुश करणे. आणि मित्रांनो, यामुळे आंध्र प्रदेशमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट करणे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.